साठी अर्भकाचे साठी ऐसे संत जगी क्रिया करुणी जाणती अंगी बाळकाचे काली माता दानोनी पावल घाली तैसे संत जगी क्रिया करुणी नारीची अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी या करुणी नारीची अंगी नमो ज्ञाने समाजाला जे प्रबोधन करतात मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन करण्याची पद्धत कोणती आहे पद्धती अभंगामध्ये कुमारे सांगतात वैकुंठवासी सर्वपूज्य रामचंद्र बाबा यांच्या निर्याणानंतर अखंड 14 दिवस त्यांचं स्मरण चिंतन करायची या उद्देशाने वारकरी शिक्षण संस्थेने सुरू केलेला हा बाबांच्या बद्दल नंतर बोलायचं पण कदाचित असं होणार नाही तर कदाचित या सगळ्या उपक्रमामध्ये माझ्या सेवेचं नियोजन कदाचित झालं नसतं मी अगोदर बोलतोय असं होणार नाही तर कदाचित मला काहीतरी चुकल्यागत वाटणार आपण बाबांच्याबद्दल काही बोलू शकत नाही बाबांच्या अग्निसंस्कार चालवण्याची श्रद्धांजली आहे त्या श्रद्धांजलीमध्ये वेळ कमीच असतो नेहमीच कमी असतो बोलणाऱ्या लोकांची श्रद्धा ज्याचं निर्याण झाले त्याच्यावर असते का स्वतःवर असते असा मला समृद्ध होतो बऱ्याच वेळेला कारण मी आतापर्यंत बऱ्याचशा श्रद्धांजल्या ऐकल्या आपल्याला त्यांचं माझं प्रेम कसं होतं हे सांगण्यासाठी श्रद्धांजली होते अर्पण केली जाते तिथं बोलण्यासाठी वेळ जास्त नसतो आणि महाराज वारंवार सांगत होते बोलणाऱ्या वक्त्यांनी 59 सेकंदाच्या 60वा सेकंद घेऊन
मी अनिल महाराजांचं एवढं लक्ष पाहिलं की माझी श्रद्धांजली 35 सेकंदात संपली. परत आणखी श्रद्धांजली माझ्याकडे झाली. तिथं वेळ कमी असतो, जास्त बोलता येत नाही, पण त्यांच्याविषयी आपण काही मोकळ्या अंगाने बोललं पाहिजे, काही सांगितलं पाहिजे. बाबांच्या काही आठवणी ज्या तुम्हाला माहीत असतील आणि काही अशाही आठवणी असतील की त्या मला आणि म्हणून संस्थेने ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. अभंगाच्या द्वारा त्यांचं चिंतन करायचं आहे. या अभंगाचं ध्रुपद जर पाहिलं आपण तर ते ध्रुपद म्हणजे बाबांचं जीवन पहिल्यांदा प्रस्थान करतो की समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी समाजामध्ये 4 घटक आहेत. एक भगवान परमात्मा, दुसरा राजा, तिसरा वर्ग ब्राह्मणाचा आहे आणि चौथा वर्ग संत. हे 4 वर्ग जगाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत समाजामध्ये प्रबोधनाने परिवर्तन करत आलेले आहे. त्यामध्ये भगवंताची पद्धत कशी? भगवान ज्या वेळेला या जगतामध्ये येतात तेव्हा हे चांगला आहे का वाईट आहे वगैरे असे जे हक्क आहेत असे सगळे समाजाचे हक्क भगवान काढून येतात. ते सगळे हक्क त्यांच्यात आहेत. आजही भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये समाजामध्ये अनेक प्रकारचे प्रवाद आहेत. आज अगदी निसर्गच सांगितलं असं आपलं भगवान कृष्णाबद्दल मत. जे बरखड बोलतात ते आपलं मत जाहीर सांगतात. ज्यांना बरखड बोलायची सवय नाही ते बोलत नाहीत, पण मनामध्ये पुढत असतात. सगळे कीर्तनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य, मोठमोठे प्रबोधित अशी माणसं त्या ठिकाणी. हे काही सामान्य माणसाचं कीर्तन नाही. म्हणून आपली बुद्धी अधिक पालवून चालणार नाही. तरी पण श्रीमद भागवतामध्ये राग पेढेनंतर परिस्थितीने जो प्रश्न विचारला शुकाचार्यांना तो महत्वाचा. तो प्रश्न असा विचारलेला आहे की धर्माच्या रक्षणासाठी अवतार झालेले प्रभू भगवान कृष्ण परदारात, तिथला शब्द आहे, परदारात स्पर्शनात अमंगल कार्य कसं करतात असा परिस्थिती प्रश्न विचारलेला आहे. श्रीमद भागवत सांगत असताना सहसा माणसं कधी रागवत, शुकाचार्य कधी रागवत, शुकाचार्य रागवलेले कुठे दिसत नाही. पण राजाच्या या प्रश्नावर मात्र शुकाचार्य राघू त्यांनी राजाला सांगितले की राजा, तुला मी किती वेळा सांगितलेलं आहे की भगवान परमात्मा सूर्य आणि अग्नी हे कधी कधी मर्यादेचं उल्लंघन करतात. त्या मर्यादेचं उल्लंघन करण्याचा हक्क त्यांना असतो. आपण त्याची चिकित्सा कधी करायची असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. वैशाख महिन्यातला सूर्य त्यानं दुपारी किती तापायचं ते त्याच्या मनावर आहे, तुमच्या. एखाद्या घराला अग्नी लागला तर त्यानं जाळायचं किती ते त्याच्या मनावर आहे, तुमच्या मनावर. आमचं म्हणणं निघायचं आणि ग्रंथालयाचं सवय पाहिजे असं तुम्ही म्हणू शकता. सिद्ध होतो आहे ना. किंवा परमात्मा म्हणा किंवा भगवान परमात्म्याच्या अधिकाराला प्राप्त झालेले सिद्धपुरुष त्यांचं जे आचरण आहे त्या आचरणाबद्दल आपण कधी शंका घ्यायची नसते. यस्येन अहंकृतो भाव बुद्धिर्यस्येन लिप्यते अथवा श्रीमान लोकांना हंती न निबध्यते. या श्लोकावर लोकांना नामवर काय होतं, मुक्ताचे देहतैसे भले काले संस्कार होते
ते देखोनी लोक तिथे तो करता हे म्हणती. या विषयाचं चिंतन भाग्यानं वैकुंठवासी सुंदर महाराज यांच्या तोंडून ऐकण्याच्या योगाला भाग्य आहे. मी 1977 आहे. चार वर्ष पंढरपुरामध्ये चातुर्मासामध्ये राहतो. योगायोगाने या 4 वर्षामध्ये 77 ते 80 या 4 वर्षामध्ये योगायोगाने वृंदावनाचा 18वा केला. पुढच्या 4 वर्षामध्ये संपला. या श्लोकावर बोलताना मला जे आठवते की आपल्याला सांगते की या श्लोकावर बोलताना मुक्ताच्या आचरणाबद्दल भगवान बोललेले. नंतर शेवटी मुक्ताबद्दल समाजाला जो भ्रम आहे त्या भ्रमाबद्दल बोलताना एरवी तृणाचा भाला जो भाऊला जो आदरा मेरे ठेवला तो सातकी राष्ट्रचा कोणा मानिना काही अशी ओवी आहे. शेतावर जे उद्गवून ठेवलेलं असतं कौतुक करून बोला ते खरं मानत नाही. बोला ते खरं म्हणतो. या ओळीवर वृंदा महाराजांनी बोललेलं वाक्य माझ्या कानात कसं तयार ते म्हटले जे मुक्ताचं हे मुक्ताचं वर्णन झालं. आता आपलं वर्णन सुरू झालं. म्हणजे बोलायचं नसतं हे आपल्या जातीसाठी आहे. सांगायचं का नाही भगवंताला स्वतंत्र स्वातंत्र्य आहे. ते योग्य अयोग्य याची बाबत तुम्ही तुमच्या घरापासून काढा. भगवंताला बाकीचं माहिती. असा प्रकार आहे. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण काही भक्त असं भगवंताच्या अवताराचं भविष्य आहे. पण त्या भगवंतांनी अयोग्य असलेला संभव अयोग्य असलेला एक ब्राह्मण आचरण संपन्न निष्ठावंत ज्याचं चरित्र आहे असा ब्राह्मण द्रोणाचार्य मारण्यासाठी महाभारतामध्ये काय काय युक्त्या केल्या हे सांगून वेळ घेतल्या. शील ब्राह्मण गायी भक्त असणारा भगवान परमात्म्यांनी द्रोणाचार्याला मारण्यासाठी एवढे उद्योग करायचे का? महाभारत वाचा जाते. महाभारतामध्ये द्रोणाचार्यांचा वध जेव्हा झाला तेव्हा अर्जुनानं श्रीकृष्णाचा सुद्धा धिक्कार केला. अर्जुन श्रीकृष्णाला सुद्धा बोललेला आहे. तो असं बोललेला आहे की धर्माचं रक्षण करणाऱ्या तुझ्यासारख्या देवाला एवढ्या उत्तमत्या कराव्या लागल्या एक ब्राह्मण मारण्यासाठी शोभलं नाही. या प्रश्नावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काही बोलू शकले नाहीत. भगवान गप्प राहिले. मी का सांगितले आपल्याला की भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला जगतामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात भगवान कोणी असेल तेव्हा ते करत असताना त्यांना एकच आहे की ते अधिकाराने करतात. देवलिया चक्र गदा भगवान ज्यावेळेला समाज बदलतो ना आपल्या अधिकारांनी त्याच्यानंतर समाजामध्ये अधिकारी राजा राजा समाज बदलतो. राजा कशाने बदलतो? राजा दंडाने बदलतो. राजा दंड नाहीतर एरवी
भगवंताला जे नाव आहे प्रभू, प्रभू म्हणजे नियामक, तेच नाव राजाला प्रभू झाला तरी संसाराचा. जसे भगवान परमात्मा नियामक आहे तसे राजा सुद्धा नियामकच आहे. अर्थात राजाच्या नियामकत्वाला मर्यादा आहे, भगवान परमात्म्याच्या नियामकत्वाला मर्यादा नाही. भगवान परमात्मा मर्यादित असतात, राजाच्या नियामकत्वाला मर्यादा आहे. राजा परंतु एवढी गोष्ट तरी की समाजामध्ये राजा समाजाचं नियमन करत असतो. ज्ञानेश्वरीमध्ये ओळे राजाज्ञा अव्यवहारू कुंठली देवी बहुताची भय एकाची या समाजाचं नियमन करायचं असेल, समाजाला वळण लावायचं असेल तर दंड हा अपरिहार्य आहे. दंडात्मक कृती अपरिहार्य. अलीकडच्या काळामध्ये समाजामध्ये एक वैचारिक प्रवाह चालू आहे. तो वैचारिक प्रवाह आहे की फाशीसारखी अमानुष शिक्षा द्यावी का, फाशीसारखी अमानुष शिक्षा देऊ नये या मताचा एक प्रवाह आता समाजामध्ये चालू आहे. फाशी शिक्षा अमानुष आहे. त्या माणसानं केलेलं कर्म अमानुष असलं तरी सुद्धा त्यानं जेव्हा कर्म केला तेव्हा अमानुष सुद्धा त्यानं विचार केलेला नाही. पण आपल्याला विचार करायला संधी आहे म्हणून आपण करावं अशा तरी प्रवाह. तर त्याचं उत्तर या अभंगामध्ये या चरणामध्ये कुठल्या बहुताची भय एकाच्या दंडे बहुतया चक्री वचनाची. एकाला दंड केल्यानंतर बऱ्याच लोकांना भय निर्माण होतं. तो म्हणतो तो प्रमाद करायला तयार होत नाही. ही सगळी सत्ता राजाच्या हातात आहे. राजाचे सगळं करू शकतो. राजाच्या एका दंडामुळं समाज असा निर्भय राहतो. राजाची जी सत्ता आहे ते समाजाच्या निर्भय अवस्थेसाठी समाजानं निर्भय राहिलं होतं. आता ऐका की राजा जेव्हा राजसत्ता ही राजसत्ता जेव्हा स्खलित होते तेव्हा राजसत्ता स्खलित होण्याच्या 3 पायऱ्या. एक पहिली पायरी आहे की राजानं अन्यायाला दंड न करणे. अन्यायाची राजा बहुतते दंड. अन्यायाचे राजा न करता दंड बहुतते दंड पिढीची जना. राजा जर अन्यायाला दंड करत नसेल, गुंडांना शासन करत नसेल तर ते गुंड समाजाला पिळतात. तर हे राजसत्तेचं स्खलन आहे. राजसत्ता खाली जाते कशी, जेव्हा ती अन्यायाकडे दुर्लक्ष करते तेव्हा. दुसरा टप्पा आहे राजसत्तेमध्ये गुंड प्रवेश करतात तेव्हा. एक राजा गुंडांच्याकडे दुर्लक्ष करणं हे राजसत्तेचं स्खलन आहे. राजानं आपल्या पदरी गुंड पाळणं हे राजसत्तेच्या स्खलनाची दुसरी पायरी आहे. राजा गुंड असतो हे राजसत्तेच्या पायबंदीची तिसरी पायरी आहे. सध्या आपली लोकशाही 3ऱ्या पायरीवर आहे. की राजा सुद्धा समाज बदलतो. तिसरा विषय की समाज बदलण्याचं काम ब्राह्मण वर्गात आहे. ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये ब्राह्मणाचं जे वर्णन केले ते वर्ण ऐकण्यासाठी मग वर्णा माझी वर्गदयांच्या आदरावर मुद्रेची अशी माहे ब्राह्मण जे अखंड वतीची यादी, जे वेदाची वज्रांगी,
दयाचे दिकीचे उत्संगी मंगळवार मला ज्ञानेश्वर जिवंत आहे माझ्याबरोबर. जे पृथ्वी तरीचे देव बपवता सावयो सकल तीर्थाचे दैव उदयले जे दयाचे बोले अग्नि संकल्प सत्य जे आहे दयाची दयाचा कोप सुमटा दयाच्या प्रसादी जोडीची आता ज्ञानोबारांनी तोंड भरून ब्राह्मणांचं वर्णन केलेलं आहे. ब्राह्मण हे समाजामध्ये परिवर्तन करणारा एक घटक. हा ब्राह्मण कसा परिवर्तन करतो तर ब्राह्मण परिवर्तन करत असताना तो उपदेशाने समाजाला उपदेश करतो की आज हरिदिनी आहे, उपवास करा. उद्यापासून चातुर्मास चालू होतंय, कांदा लसूण वर देतात. हे सगळं तो वर्ग आपल्याला सांगत असतो. आताच्या आपल्या डायऱ्या किंवा पंचांग किंवा जी आपले कॅलेंडर्स आहेत त्याच्यामध्ये आपण हे पाहत असतो की सगळं आपण त्यांच्या आदेशाप्रमाणे आमच्या ठिकाणी आमच्या दिवशी काय खावं नाही, आमच्या दिवशी कोणतं कर्म करू नये, आपण ते पाहत असतो. तर हे सगळं नियमन शब्दानं महाभारताचे प्रसंग सांगतात. असा प्रसंग आहे की महाभारतामध्ये शंख आणि लिखित अशा दोन ब्राह्मण बहिणींचे होते. मोठ साहेब शंख आणि लिखित हे दोघे सख्खे भाऊ आणि ते एका ठिकाणी राहत होते. दोघांचे भिन्न भिन्न आश्रम होते. लोक आपापल्या आश्रमामध्ये राहतात. त्यांचा काय झालं, तो लिखित नावाचा धाकटा भाऊ तो शंखाच्या आश्रमात आला. तर त्याच्या आश्रमात झाडाला सुंदर असं फळ लागलं. आता ते फळ पाहिजे पुष्पम आपल्याला माहिती आहे, सुंदर फळ पाहिजे तर आपली देवी केली होत असते. ते फळ पाहिल्यानंतर त्याला ते घ्यावंच वाटलं आणि ते फळ त्याला तोडलं. त्यानं फळ फोडायला आणि शंख यायला काढलं. शंख त्याचा मोठा भाऊ. त्याने विचारलं, का रे बाबा फळ का तोडलं तू सांग. आणि मला सुंदर दिसलं म्हणून. जरी सुंदर दिसलं तर ते तुझा आहे कसा, माझ्या बागेतलं, मी माझ्या बागेतलं तर माझंच आहे. तर त्यांनी म्हणलं तुझ्या बागेतलं असं तर तू माझा भावच आहेस ना, आणि भले मी तुझा भाव आहे पण शेवटी बागेवर माझीच मालकी आहे ना. कोणत्याही झाडाचं फळ त्या माणसाला ती विचारता तोडायची नाही. मालकाला विचारून बिना विचारता तोडायचं नाही. शिवाजी महाराजांनी वनवृत्ती याच्याविषयी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन किती बारीक होता. शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्या सरदारांना अधिकाऱ्यांना एक पत्र दिलेले झाडाच्या पासून आणि त्यांनी त्याच्यात असं सांगितले, कोणतंही झाड तोडू नका. झाड जर तोडायचं असेल तर कमीत कमी ते वटलंय का याची चौकशी करा. वटलेलं असलं तर ते कोणाच्या मालकीचे आहे याची चौकशी करा. ज्याच्या मालकीचं आहे त्याला ते झाड द्यायचं आहे का हे आपण विचार. त्याला द्यायचं असलं तर तोडू नका, द्यायचं नसलं तर. आणि समजा त्याला द्यायचं असेल तर त्या झाडाची योग्य किंमत करून ती किंमत त्या शेतकऱ्याला द्या आणि मग झाड. काय बारीक दृष्टिकोन आपण पहा. हे जे आज्ञापत्र आहे ना, हे आज्ञापत्र 1970 साली इंदिरा गांधींनी सगळीकडे छापून जोड लावला. 70 सालची गोष्ट आहे. वन वाढवण्यासाठी जाऊ द्या, करून द्या. मला सांगायचं काम असं आहे, त्या माणसाला बिन विचारता फळ तोडणं म्हणजे अपराधाचं चुकीचं आहे, तो गुन्हा आहे. आता काय करायचं ते मग तुझ्या आश्रमात बाग नाही का आहे, तिथं फळ नाही का आहे, मग तोडायला झालं. आता तो खंडित झाला. तो म्हणला मग काय काम. ते म्हणले राजाकडे जा, राजाला हा अन्याय सांग, त्याला म्हणा मला शिक्षा आहे. तो शंख लिखित राजाकडे त्यानं राजाला सांगितले की असा. राजा म्हणला काका हे सामान्य एक फळ तुम्ही तोडलंय, हा काय लय मोठा गुन्हा नाही, त्यामुळे याचं गांभीर्याने विचार करा की काय करा. आपल्या भारतासारख्या देशामध्ये हजारो कोटीच्या संस्थांच्या चालतात आहे, तिथं तुम्ही एका फळाचा विचार एवढ्या सिरियसली का करण्याचा कशासाठी करताय का.
तो म्हणला नाही, माझ्या भावाने सांगितले याची शिक्षा घेऊन येतो. आता राजा काय म्हटलं आहे? राजा म्हणला ठीक आहे, तुमच्यातून गुन्हा झालाय ना, मग राजा जसा दंड करतो तसा राजा क्षमाही करतो. मी तुम्हाला क्षमा केली जा. नाही म्हणून त्यानं माझं समाधान होणार नाही. माझ्या भावाने मला सांगितले शिक्षा ग्रहण करू देते. शेवटी नाही झाला. राजा म्हणला ठीक आहे, आता काही इलाज नाही. राजानं सांगितले याचे दोन्ही हात तोडा. तोडवल्या त्याच्या आग्रहासाठी त्याचे दोन्ही हात तोडले. तो हात घेऊन आपल्या भावाकडे आला. त्याने ते भावाला दाखवलं. भाऊ दादा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे शिक्षा भोगवली. ठीक आहे, आता शिक्षा भोगली ना, आता तुझं मन निर्मळ झालं, जा म्हणे आता आंघोळ करून पुढच्या मार्गाला लाग. तो आंघोळ करण्यासाठी गंगेमध्ये गेला. त्यानं गंगेमध्ये बुडी मारली आणि वर आल्यानंतर नेहमीच्या सरावाप्रमाणे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी ओंजळ जोडली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तुटलेले हात तसेच्या तसे झाले. आता त्याच्या लक्षात आलं तर असे वाटतं. तो पळत भावा, दादा 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 काय झालं? हे पहा माझे हात तुटले. त्याने सांगितलं हात मीच त्याला तुला दिलेले असं. आता पुढचा एका त्याने प्रश्न विचारला की तू जर मला हात दिले, म्हणजे तुटलेले हात देण्याची ताकद तर तुझ्या अंगामध्ये आहे, तर तू मला शिक्षा का केली नाही? त्याने उत्तर दिलं, शिक्षा राजाने करायची असेल, क्षमा ब्राह्मणांनी. याच्या पुढचा भाग माहिती म्हणून सांगतो, आवश्यकता पण ऐकत होतं. त्याच्या पुढचा भाग असा आहे, भीष्माचार्यांनी हा दृष्टांत 2 वेळा दिलाय महाभारतामध्ये. अनुशासन पर्वामध्ये हा दृष्टांत आलेला आहे. भीष्माचार्यांनी या दृष्टांताला 2 वेळा केलाय आणि दुसऱ्या असं केलेलं आहे की सगळ्या ठिकाणी शंकरचिकीचा नियम लागू शकत नाही. आता ते सोडून द्या, तुम्हाला माहिती असं मग सांगण्याचं त्याला वैशिष्ट्य असं की ब्राह्मण उपदेशाच्या द्वारा समाज बदलतो. 4था वर्ग जो समाजामध्ये आहे तो संतांचा आहे. भगवान परमात्मा अधिकारानं समाज बदलेल, राजा दंडानं बदलेल, ब्राह्मण उपदेशानं बदलेल. संत कसे बदलतात? संत आचरणानं समाज बदलतात. आता याच्यात सगळ्यात प्रभाव कोणाचा होतो? बघूया कोणाचा प्रभाव होतो? सगळ्यात प्रभाव संतांचा होतो. का?
तर संतांच्या समाज बदलण्यामध्ये दबाव नाही लागत. भगवान परमात्म्याचं सोडून द्या, भगवान परमात्मा सतत नाही, पण आपला जो सतत संबंध आहे तो राजाशी आहे. आपला राजाशी संबंध आहे. राजा समाज बदलतो, तर समाज बदलताना काय त्याच्यामध्ये राजाचं भय आहे. मग काय सांगितलं, बहुताची भय एकाच्या संगे. एखादी क्रिया भयाच्या द्वारा केली तर ती खरी नसते. लक्षात घ्या, खरी म्हणजे ती मनापासून नसते. नाहीला जाय मला दंड होणार आहे म्हणून माधवराव पेशव्यांच्या खाली पुण्यामध्ये माधवराव पेशव्यांनी असे एक फरमान काढलं की पुण्यातल्या सगळ्या ब्राह्मणांनी सूर्योदयाच्या पूर्वी संध्या केलीच पाहिजे. त्याला तुम्ही प्रातःसंध्या म्हणता ना, प्रातःसंध्या सूर्योदयाच्या अगोदर, सायंकाळच्या सूर्यास्ताच्या पूर्वी. तर सूर्योदयाच्या अगोदर संध्या केली पाहिजे. जो ब्राह्मण सूर्योदयाच्या पूर्वी संध्या करणार नाही त्याला फाशी दिलं जाईल, असा एक मोठ हुकूम काढला. त्यावेळी काय झालं, सगळ्या पुण्यामध्ये घबराट निर्माण झाली. ब्राह्मण वेळेवरून उठून संध्या करू लागले. एक ब्राह्मण वास्तुशांतीसाठी गेला होता. वास्तुशांतीसाठी पुण्याच्या आता पूर्वीचं काही वाहन नव्हतं, चालत जावं लागायचं. 4-5 मैल म्हणा काय ते अंतर, एक 10-5 किलोमीटर तो चालत घ्यायचा. जाण्यासाठी 2-2.5 तास, येण्यासाठी 2-2.5 तास. तिथला विधी हे सगळं करायला त्याला संध्याकाळी रात्री घरी आल्या जवळजवळ 2:30-3 वाजले. तो 3 वाजता झोपला. बायकोला त्यांनी सांगितलं मला लवकर उठव, संध्याकाळी पाहिजे. काय दुर्दैवानं बायकोनं उठवलं नाही, समजा काय झालं असेल ते. पण तो जेव्हा उठला तेव्हा सूर्य उठून अपघात आला. काय करायचं, तो म्हणला कसं काय झालं, मला तर माझ्याच लक्षात नाही, काही लक्षात नाही. बायकोने चांगला सल्ला दिला. बायकोने असं करा आणि घर सोडूच नाही, म्हणजे विषय येणार नाही, कोणाला कळणार नाही. अगं तो म्हणला घर सोडू नका, ही गोष्ट खरी, बाकी सगळ्या गोष्टी थांबतात. एक गोष्ट थांबत नाही, एक गोष्ट थांबत नाही. बहिर दिशेला गेलं पाहिजे. लक्षात घ्या, पूर्वीची माणसं बहिर दिशेला जायची, आत्ताच्या अंतर दिशेला जातात. पूर्वी असं असायचं की घरापासून शौचालय जवळ नाही. ब्राह्मणांच्या वाड्यामध्ये शौचालय असायचं बरं का, पण त्याला म्हणायचे परसदार. परसाकडे शब्द आहे, कुठे गेला होता परसाकडे. आपल्याला वाटतं परसाकडे हा शब्द गावला आहे. गावला नाही, शुद्ध शब्द आहे. परसाकडे म्हणजे परसाच्या बाजूला, परसदाराच्या बाजूला, त्याला परसाकडे म्हणतात. लक्षात करा. आमचा साधा जिल्ह्याचे काही शब्द आहेत, ते शब्द तुम्हाला जरा तुम्हाला हातू येतं ना. आमच्याकडे एक शब्द आहे कोरड्या. आमच्याकडे शब्द आहे कोरड्या. कोरड्यात म्हणत नाही असताना, पण कोरड्या शब्द व्याकरण शुद्ध आहे. मी तुम्हाला बदलून देतो. कोरड्या हा शब्द व्याकरण शुद्ध आहे. शास्त्री महाराज माझ्या पुढे बसलेले आहेत. द्वितीय आता संस्था सगळी तयारच आहे ना. द्वितीयचे प्रत्येक काय तो द्वितीय सहला ते बरोबर आहे. सहला ते सहला नाते. राम म्हणल्यावर रामाचं काय रामा बरोबर आहे ना. कृष्ण म्हणल्यावर कृष्णा होईल कृष्णा. कोरडं म्हणल्यावर कोरड्याचं काय होईल. आणि तरी बी आम्हाला नाव नव्हतं काय. अजून एक शब्द सांगतो बाबा. आमच्या भागातला शब्द आहे न्या. आमच्या भागात नसतं न्या म्हणतात. न्या न्या सांगते काय केलं होतं आमच्याकडे. तुम्ही हसता का, पण आमचा हा व्याकरण शब्द आहे. तुवा संग्रामी हरू मिया जायचं जायची आशा, तरी ते आम्हाला हसता काय. सगळ्या गोष्टी थांबतात, ते गोष्ट थांबत नाही. असं म्हणला शब्दच आहे ती म्हणजे असं करा. आपल्या घ्या परसाच्या बाजून असं काय एका बाजूने तो असा तो एका बाजूने गेला. एक झाड पाहिजे, त्या झाडाजवळ जाऊन ना बैल किशीसाठी पाहिजे. योगायोग त्याला माहीत नाही हो. योगायोग पर्वतीचं दर्शन करून माधवराव पेशव्यांची पाळी नेमकी त्यात परत निघाले. आता राजात आले ते वैभव सांगायचे, काय सांगा नाही. राजा काय मोकळा सांगत नाही. अगोदर भालदार चौकदार ललकाऱ्या धार समाजचे सगळं काचे सगळं चालतं ना. तो मोठ्या ललकाऱ्या राजाधिराज पेशवे कुलसंपन्न शाहू महाराज श्री माधवराव पेशवे आ रहे हैं, होशियार. अशा त्या ललकाऱ्यात आल्या होत्या. जेव्हा ब्राह्मणांचे ऐकलं ऐकल्यानंतर त्यानं तसाच
एखादी गोष्ट भीतीने केलं ती खरी नसते, लक्षात ठेवा. असं आहे. काय आता बाबांची आठवण आता लक्षात येईल. बाबांची आठवण सांगतो तुम्हाला. आम्ही भामचंद्र डोंगरावर जायचो बरं का. जाता सांगतो बाबांनी पुन्हा तुमचं बाबावर भरपूर प्रेम असेल, पण बाबांनी ज्यांच्यावर प्रेम केलं असे काय म्हणतात तर बाबांनी ज्यांच्यावर मनसोक्त प्रेम केलं अशामध्ये साहेबराव नागरिकांनी बाबांनी ज्यांच्यावर प्रेम केलं अशामध्ये भोसरीकर मावळे बाबा साहेबरावला खूप म्हणायचं भामचंद्र फक्त आणि नाना मला सांगायचं आता येत नाही की बाबा एखादी गीत आहे म्हणजे 2-3 वर्षी गेलो तर काही केलं 2-3 वर्षी मी डोंगरावर गेलं तर भजन ते फार सुंदर भजन आहे. मला सांगायचं कारण वेगळं आहे का आणि 1970 पासून त्या घेतच नाही. आता ते वारकरी म्हटल्यावर त्यांच्या त्या शब्द जमत नाही. नाना त्या काय बाबांच्यावर पोरं होती. बाबाच्या तेच म्हणजे आपल्याला माहिती बाबा त्याच्या अजिबात चालत नव्हतं. बाबा गेले ना किती पोरं त्या आमचा स्वभाव पटत आहे आपल्याला माहिती आहे. मग आम्ही हसायचो मनातल्या मनात. म्हणजे त्याच्यापेक्षा बाबांचं पुढे केलं तर काय बाबा आम्हाला त्याला म्हणतात बळ. भयानं समाज खरा बदलत नाही, लक्षात ठेवा. तो वाट बघतो की माझ्यावर ज्याचं नियमन आहे तो पुढे गेला ना तर मला पाहिजे ते मी करू शकतो. 2 गोष्टी सांगितल्या. हे भगवान परमात्मा सतत नाही, राजा सतत आहे पण राजाचं भय कायमचं नाही. 3रा वर्ग तो ब्राह्मणाचा आहे तर ब्राह्मण उपदेशाने जगत जग बदलतो आपल्याला माहिती आहे ना. आता ब्राह्मण उपदेशाने जग बदलतात ही गोष्ट खरी, पण वेळ प्रसंगी ब्राह्मण वर्ग लोभाला जर बळी पडला तर त्यांच्या हातून समाज परिवर्तन होत नाही. तुम्ही कोणी याला टीका वगैरे असं म्हणू नका, पण जर टीका असं म्हणायचं असेल तर ब्राह्मणाने केलेले म्हणून सांगतो. श्रीकृष्ण जीवन नावाचं पुस्तक आहे पांडुरंग शास्त्री आठवड्यांचं, मिळालं तर वाचा. फार कृष्णाच्या जीवनाची फार सुंदर चिकित्सा त्यांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यामध्ये त्याने असं लिहिलेलं स्पष्ट वाक्याचं आहे की समाजाच्या अधपतनाला मूळ कारण ब्राह्मण आहे असं त्यांनी लिहिलंय. बंडासाच्या करारकरांनी नाही. न जाणून माझ्याबद्दल तुमचा गैरसमज होतो. एका वेदशास्त्र ब्राह्मणांचं वाक्य तुम्हाला लिहिलेलं लिखित सांगतं. त्यांनी त्याच्यासाठी उदाहरण दिले महाभारतात. त्यांनी महाभारताचं उदाहरण दिले की द्रोणाचार्यासारख्या तपस्वी ब्राह्मणाला पोटाची खळगी भरण्यासाठी दुर्योधनाच्या पदरी नोकरी करण्याचा लाचार कसं आला ना तिथं द्रोणाचार्य संपला. आता द्रोणाचार्याची ताकद काय? द्रोणाचार्याची ताकद अयम शास्त्रम अयम ब्राह्म शापादपी शरादपी ही ताकद आहे द्रोणाचार्य. जेव्हा दुःशासनाने द्रौपदीच्या नीरेला हात घातला तेव्हा द्रोणाचार्य बसले होते. द्रोणाचार्य उठून सांगू शकत होते दुर्योधना तू माझा शिष्य आहे ना, त्यांनी तुला सांगतोय हे अतिक्रमण करू नको. पण ते द्रोणाचार्यांना सांगता आलं नाही कारण द्रोणाचार्य त्यावेळेला कौरवांचे पगारावरचे शिक्षक होते. आपण हे लक्षात घ्या. जेव्हा आपली स्वायत्ता आपलं स्वातंत्र्य जेव्हा संपतं ना त्यावेळेस समाजामध्ये आपण परिवर्तन करू शकत नाही. आता सांगतात झालं मी तुम्हाला देव सांगितलं. देवाच्या बाबतीत असा आहे खरं म्हणजे आपला भ्रम आहे, पण कधी कधी देव दिसतात नीती सोडून वागताना दिसतात. तो आपला भ्रम आहे ते सोडून द्या. त्यांचा उद्देश काय आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने ही गोष्ट खरी, पण आपल्याला तसा मनामध्ये संभ्रम आपल्याला पडू शकतो की भगवान कृष्णाने असा निर्णय घ्यावा का, प्रभू रामचंद्राने असं वागावं का आपल्याला वाटतं कधी. म्हणजे कदाचित देव सुद्धा काय वेळेला नाही लागायला म्हणून काही चुकीच्या घटना करू शकत असतील. राजाचा तर प्रश्नच नाही. राजा हा सत्ताधारी असल्यामुळं सत्ता शब्दामध्ये सत्ता हे भाववाचक शब्द आहे, भाववाचक नाम आहे. तर त्या शब्दाचं स्त्रीलिंग भाववाचक नाम आहे सत्ता. जसं विद्वान पासून विद्वत्ता असं आहे ना तसं हे सत्ता आहे. सत्ता म्हणजे असा आहे सत्ता म्हणजे ज्याच्यामध्ये खरेपण आहे. पण दुर्दैवानं सत्तेमध्ये खरापणा राहिलेला सत्तेच्या जवळ गेल्यानंतर सत्तेतला सत्याचा अंश निघून जातो. लक्षात
आणि फक्त सत्ताच त्या ठिकाणी राहते. उद्या सकाळीच निकाल आहे, पुढं काय करायचं बघत राहा. चुकामध्ये वीर आणि गोळेचे सर आता काय होईल आपण सांगू शकत नाही. एक रात्रमध्ये आहे, पुढं काय काय होईल प्रश्न उद्या दिवसभर याच्या चर्चा चालूच असतील आपल्याबद्दल. म्हणण्याचा उद्देश असा आहे की राजाच्या सत्तेमध्ये प्रमाद असतो. प्रमाद श्रीमद भागवतामध्ये वेद राजाचं चरित्र आपल्याला माहीत आहे. वेद राजा प्रमादी झाला. आता प्रमादी झाला तर ऋषीमुनींना आवडलं नाही. त्यांनी राजाला उपदेश केला की राजा असं करून चालत नाही, प्रजेचा सांभाळ केला पाहिजे. प्रजा आपली कन्या आहे. तो वेद त्या ब्राह्मणाला म्हणला तुम्हीच छान आहे, ते मला शिकवू नका. त्यानं त्या ब्राह्मणाने विचारलं राजा विष्णूचा अंश आहे का? आहे म्हणजे राजा विष्णूचा अंश आहे. मग राजा जर विष्णूचा अंश आहे तर विष्णूची आज्ञा ग्रहण केली पाहिजे का नाही? हो म्हणजे केली पाहिजे. मग तुम्हीच माझी आज्ञा ग्रहण करा, ते मला शिकवू नका. असं जेव्हा राजा म्हटला तेव्हा मात्र ब्राह्मणाला राग आला. त्याने विचार केला की असा जो प्रमादी आहे अशा प्रमादी राजाला सत्तेवर सुरू चालणार नाही. काय केलं ब्राह्मणाने? ब्राह्मणाने काही केलं नाही, नुसती अशी फुंकर मारली. अशी फुंकर मारली तर फुंकरमध्ये वेळ राजा गेला. काय ताकद आहे? मग अशी बोलवलं दयाचा खूप होतो. त्यांच्या रागाच्या फुंकरीमध्ये राजा मरू शकतो. लक्षात ठेवा. आता आपण सुद्धा देवेंद्राला फुंकर मारली असती का त्याची? देवेंद्रमध्ये कीर्तन उभा राहिलेले नव्हे. देवेंद्राला आपण फुंकर मारली असती, पण आपणच बळी खात बसलो. आपण बळी बटाटे वाणा जमला तर एवढे चहा कसलाय कोणाचा म्हणून एवढे चहाची जाहिरात एवढे भयान झालेले आणि एवढे चहा जिकायचे तर बाहेर एवढी गर्दी आहे की आम्ही 1972 पासून चहा कसलाच पिलेलो नाही. तरी मला वाटतं गाडीतून उतरून थोडाफार प्यावा. पिलेलो नाही ते सोडून घ्या. आहे ना गंमत? विषय काय? राजा प्रमादी वागू शकतो असं लक्षात. सत्तेमध्ये प्रमाद आहे. ब्राह्मणाच्या ठिकाणी लोभ निर्माण होऊ शकतो. संतांच्या बाबतीत असं आहे. संतांकडं प्रमादही नाही, संतांकडं लोभही नाही. आणि विशेष म्हणजे भगवान परमात्म्यासारखं संत चुकून सुद्धा चुकत नाही. सर्वांना माहित आहे. आवर्जून सांगायचं काही कारण नाही. त्यांनी नाशिकच्या ब्राह्मणाला सांगितलं पापोहम पापकर्मा पापाचा पापकर्मा असं मी म्हणणार नाही. का म्हणणार नाही? हे पापच केलं तर कसं काय म्हणेल? त्याला म्हणायचं अकाउंटिंग. लोकांनी काय म्हणायचं ते म्हणू दे, आपला बॅलेन्स आपल्याला कळत असतो. जो महाराजांचा बॅलेन्स इतका आहे त्याला पक्क माहिती आहे की माझ्या अकाउंटवर क्रेडिट नाही आहे, हा डेबिट आहे, शिल्लक आहे. अकाउंट किती माझ्या आहे, व्यवहार डेबिट आहे. तुकाराम पण सांगत आहे
लक्षात ठेवा. काय बँकेमध्ये क्रेडिट म्हणजे लॉस लक्षात ठेवा. डेबिटमध्ये बँकेचा शब्द आहे, व्यवहाराचा वेगळा आहे. व्यवहार क्रेडिटमध्ये फायदा, डेबिटमध्ये लॉस. हे व्यवहार बँकेच्या याच्या कशात जाऊन बघा आपण लक्षात ठेवा. असं मला सांगायचं कारण असं आहे, तर अकाउंट येते यांना माहीत आहे स्वतः की माझं जीवन किती पाप नाही सुख नाही तुका म्हणे तैसा सर्जना औषधाला सुद्धा तुम्हाला अवघड मिळणार आहे. आणा म्हटलं तर मुद्दाम सुद्धा नाही. नाक मारण्याची गंमत असे की नाक मारणारा राग येत नाही. गावातल्या लोकांनी नेम केला की वामनाला राहून लागतात. कोणीतरी ब्राह्मण मुलीच्या लग्नासाठी आलो, त्याला काय पैसे पाहिजे. गावामध्ये चांडा चौकडी होती, तर बाबा तुम्हाला काय पाहिजे म्हणून मला म्हटलं ठीक आहे आम्ही पैसे देतो. किती पैसे म्हणजे 200 रुपये काय आवश्यक देतो म्हणे 200 रुपये. हे काम करा, त्या पैशांच्या नाक बामणाला राग आणला. त्याच्यात अवघड काय, राग आणण्याचं काय अवघड काय. तो नाकांच्या घरामध्ये जेव्हा आला तेव्हा येताना डोळे घालून नुसते नाही, डोळे त्यानं नाकांच्या देव घरापर्यंत नेले. नाकाने पाहिलं की नाकामध्ये बाबा तुमचं माझं किती प्रेम आहे, एवढं तुमचं माझं प्रेम आहे की प्रेमाच्या आवेगामध्ये तुम्ही पाहतच राहणं काढायचा विचार. तो ब्राह्मण म्हणला आपला फटाका वाया केला. खरं म्हणजे हा निकाल आहे का नाही तुम्हीच मला, हा निकाल 27ला द्यायला पाहिजे. एका दिवशी आपली दिवाळी त्याची दिवाळी झाली असेल. आता ते उद्या जेवढे फटाके वाजतील ना त्या मानानं आपण दिवाळी दिवशी काय वाजू शकतो. नगाऱ्याची जायची तर टिपकीचं काय म्हणतात. सगळे पुढारी प्रदूषणावर बोलतात का, सगळे पुढारी, पण सगळे पुढारी प्रदूषण करतात. बोलायचं हरकत नाही का, उद्या निकालायचं मतदान झालेलं आहे त्यामुळे आपण वाटेल ते बोलू शकतो. विषय काय तर असा आहे, पाप नाही असं आहे. तो ब्राह्मण मंदात संपला. त्यानं दुसरा प्रयोग केला. जेवायला बसले, पानं वाढली, गिरजाबाई वाढत होत्या. त्या ब्राह्मणानं उडी मारली, गिरजाबाईच्या पाठीवर पडली. आता प्रत्यक्ष आपल्या बायकोच्या पाठीवर बसल्यानंतर पुण्याला येणार नाही. नाथ महाराज म्हणजे शांती ब्रह्म, शांतीचे मूर्तिमंत पुतळे नाथ महाराज म्हणजे. नाथ महाराज म्हणजे गिरजाबाई सांभाळा बरं का, ब्राह्मण पाठीवर बसलेले ते पडू नये याची काळजी घ्या. गिरजाबाई काय म्हणल्या, काळजी नसावी, लहानपणी हरिपंडितांना पाठीवर घेऊन मारायची मला सवय आहे. आता मात्र तो ब्राह्मण म्हटला बाबा त्याचे सगळे प्रयोग पाया गेले. बोक्सा बोक्षे उडला. का ओढला, पैसे बुडले ना. पैसे मिळून पैसे राग घ्यायला शकत नाही. म्हणजे काय झाले, तुम्ही लढता का देवाचं खरं नाही म्हणलं, माझे पैसे गेले. पैसे गेले म्हणजे काय, त्याला सगळे हकीकत सांगितली की तुम्हाला राग येण्यासाठी मला 200 रुपये मिळणार. नाथ महाराज म्हणजे आल्या सांगायचं अवघड आहे. आल्या मला सांगायचं मला राग येत नाही, पण तुमच्यासाठी मी आणलं असतं ना कृषी, तुम्ही काय करणार. आपण अजून आवडूया चला जेवण करा, तुम्ही पुढं पळा, मुसळ घेऊन मी तुमच्या पाठीमागला. तुम्ही पुढे पळत राहा म्हणजे पैशाचे लोक म्हणतील नाथांना राग आला. जेवल्याने तो ब्राह्मण पुढे पळाला. नाथ महाराज मुसळ घेऊन मागा लागले. पैठणच्या लोकांनी लक्षात नाथाला राग आला का नाही, त्यांनी त्यांना 200 रुपये दिला. अंदरची बात कुणाला माहीतच नव्हती. आमच्या महाराजांच्या ठिकाणी सांगतात बाबाने भविष्यात आमच्या महाराज 100 नंबरी करून 100 कॅरेट आहे. जीवन म्हणजे जीवन.
काय झालं, एक मातेगुरु आमच्या मठात आला. मातेगुरु म्हणजे मातेगुरु म्हणजे असा आऊट होता, थोडासा होता तर वार केला एक मार होती त्याच्यात. आमचा नेहमीचा मुलगा वारून घेता नेहमी झोपला राहते. सकाळी काय त्याच्या डोकं भरलं, त्यानं गंजीला लागला होता बैलाच्या कड्याला. काय झालं कोणाला, जेव्हा कड्याला हात लागले तेव्हा मामा उठले. बापू त्या गडबडीमध्ये मामाने प्रसंग होता, आपण त्याला खुरपं घेतलं आणि बैलाची चावी तोडली पाहिजे. बैल बाहेर जाते ना वाटत, बैलाला मोकळं केलं, बैल पळायला पडत पाहिजे. आणि त्या सगळ्या अंधारामध्ये त्यानं असं कुठं बसला होता तो. जेव्हा त्यानं मामाला पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आला तर मामा मला काहीतरी म्हणणार. काय झालं, उठला तो पळू लागला आणि पळता पळता त्याच्याकडे चाकू होता. तो चाकू त्यानं मामाच्या पोटात होता. पळता पळता मला मारतील म्हणून. आता काही 4-5 टाके पडले होते. आणि मग दवाखान्यात गेलं वगैरे सगळं झालं. मठाने त्याच्यावर केस झाली, त्या माणसावर केस झाली. केस घातल्यानंतर वकिलाने काय सांगितलं की तुम्ही एवढं फक्त सांगा की त्याने मला मारले, पुढचं काय ते बघतो. मामाला 100% म्हणतील तर त्यानं मला मारले माहीत होतं बरं. त्यामुळे कोर्टामध्ये साक्ष सांगताना मामा म्हणले माझ्या पोटाला लागली गोष्ट खरं, पण ती माझ्या खुर्त्यानं लागलं का चाकून मला आठवली. वाचवला त्याला पडतो, असं त्याला लई शिक्षा झाली. 2-3 महिन्याची शिक्षा झाली त्याला. शिक्षा बघून तो आला आषाढीच्या रस्त्याला, आमच्या ज्ञानोबाच्या रस्त्याला. आता आम्ही पूर वयामध्ये होतो त्यावेळेला. आता मामांची क्षमा आमच्यापेक्षा असतील तर काय कारण असतं, सगळ्या गोष्टी काय असतं आमच्यापेक्षा कशा लक्षात मारले. आम्ही टपलो होतो त्याला मार यानं मामाला मारण्याला ठोकायचं. मामांच्या ते लक्षात आलं की पोरं याला मारणार आहे. मामाने काय करावं, संध्याकाळी झोपताना त्याला सांगावं दे इकडे माझे शेजारी ओळखत टाका. मामा माझ्या शेजारी ओळखत टाका, तू माझ्या शेजारी असल्यावर पोर तुला मारणार नाही. याला म्हणायचं तुका म्हणे त्याचा सत्य ना पाहता अवगून ही माणसाच्या लक्षात म्हणण्याचा उद्देश असा आहे. म्हणून समाज परिवर्तन करण्याचं जे संकल्प चांगलं आहे ना ते कोणाकडेच नाही. पैसे संत जगी क्रिया परवा बाबांच्या निर्यान दिवशी आहे तर वापरलेला आहे की बुद्धीचे अर्थ आपण ती होणी मूर्ती अनुष्ठाने जगाले वडील जीवनी काय सांगितले नाही. काही माणसं अनुष्ठानानं समाज बदलतो. मगाशी बोललो अनुष्ठानाच्या द्वारा तो समाज बदलला जातो, तो परिणाम दूरगामी होतो. समाजावर तो दूरगामी. काही माणसाचं रडून तयांची आचार ती पावले म्हटले. त्यांचं जे वागणं आहे ना त्या वागण्यावर आपण ठरवतो. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये उभी आहे तयांचे लिले माझी नीती महात्मान त्याच्यावर दया भक्तीची एकली प्राप्ती हे कैवल्याचे पर्वते तर म्हणती. तयांचे नीती माझी लिले माझी नीती जी आहे त्यांच्या आचरणामध्ये नीतीच नीती दया क्षमा हे जे शब्द आहेत ना या शब्दांच्या व्याख्या कशा केल्या कशा व्याख्या केल्या. या शब्दांच्या व्याख्या पूर्वी अशा केल्या नव्हत्या. जेव्हा संतांच्याकडे ती लक्षणं पाहिली त्याच्यावरच्या व्याख्या केल्या. क्षमा म्हणजे काय, नीती म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकावं. बाबांच्याकडून आपण नीती शिकलो ना. आपण काय शिकलो की
एखाद्या काही माणसानं अगदी आठवण करून असं सांगावं की त्यांचं पाऊल कधी वागतं, पण सांगू शकतो का? नाही. त्याच्यावर समाज तयार होतो. त्यांचं वागणं कसं आहे त्याच्यावर समाज त्याचं अनुकरण करतो. आपलं काय महात्मा गांधीचं जीवन असा आहे की संपलं. एक प्रसंग असा आहे महात्मा गांधी, तो प्रसंग असा आहे की फॉरेनमधला एक मनुष्य महात्मा गांधीच्या बरोबर आला होता. महात्मा गांधीची यात्रा जेव्हा करत होते तर यात्रेमध्ये तो सहभागी झाला. तर ते यात्रेमध्ये 400-500 समाज आहे. त्याने इंग्लंडला असं पत्र लिहायचं माणसं, तर त्याचं नाव माझ्या लक्षात नाही सध्या, पण त्या पत्रात तो म्हणतो की या महात्मा गांधीचं जीवन अत्यंत आचरण संपन्न. कशावरून? त्यानं असं लिहिलेलं आहे की गेली 5-6 दिवस या समाजामध्ये बघतो मी 400-500 समाज एकत्र आलेले आहे. त्यामध्ये कितीतर स्त्री आहेत, कितीतर पुरुष आहेत, काही तरुण मुलं आहेत, काही तरुण मुले आहेत. पण मी अगदी नजर ठेवून पाहिलं या सगळ्या समाजामध्ये एकमेकाचं अनैतिक वागणं मला अजिबात दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की या महापुरुषाचा परिणाम यांच्यावर झालेला आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, साबरमतीचा महात्मा गांधीचा जो आश्रम होता ना, त्या आश्रमामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना गेटच्या आत यायला परवानगी नव्हती. गेट कशी खुली असायची वॉचमनची. त्यांनी सांगायचं की जर नेहरू आहे तर इथं बसून घे, मी त्यांची गाठ घ्यायची. मग नेहरू जर आले तर त्या खोलीमध्ये बसायचे आणि महात्मा गांधी त्यांची गाठ घ्यायची, काय बोलायचं तिथं बोलायचे. पण त्यांना आत घेऊन जात नव्हते. का घेऊन जात नव्हते? त्याला म्हणजे इतकी गुहेत मग शास्त्र ते सर्व सांगायचं नाही. काही काही गोष्टी अशा आहेत न सांगता तर मग काय आलेले आहे. माझा विषय आहे की कैसे संत सगळी दयाची लिहिले माझी नीती दियाली दिसते. ह्या गाड्या धावतात ना, पुणे ते दादर गाड्या धावतात बघा, त्या काय म्हणते शिवशाही. त्या शिवशाही अगोदर त्या निरक्षण कायनोबाईनं होता, आता ते शिवशाही. त्या गाड्या धावतात पाहिजे आपण. त्या गाड्यांचं काय ठरले आपण जाऊन पहा. पुण्याला स्वारगेटला बघा, स्टेशनला बघा, शिवाजीनगरला बघा, तिथं लिहिलेलं आहे या गाड्या जातात कशा, त्याचं टाईम लिहिलेलं आहे. पुण्यातून स्टेशनवर सुट्टी कधी? सकाळी 8:30. दादरला कधी पोचते? बरोबर 12:30. दादर निघते कधी? बरोबर 1 वाजता. पुण्यात कधी पोचते? बरोबर 7. अशी त्यांची करेक्ट टाईम आहे. आणि त्या टायमामध्ये त्या चालतात गाड्या करेक्ट करतील. जेव्हा एखादी गाडी स्वारगेटच्या गेटच्या आत आली तर समजायचं आता 5 वाजता. त्याच्यावरून त्या गाडीच्या टायमावर अशा काही गाड्या करेक्ट जातात, करेक्ट नसतात. काही गाड्या बेसुमार लेट, त्याला काय वाटत नाही. बाबांची गाडी म्हणजे अशी करेक्ट धावणारी गाडी. आपल्या गाडीला म्हणजे लिमिटेड काय, किती लेट होईल ते सांगता येत नाही. हे शिरूर आहे ना, शिरूर तालुका, त्या शिरूर ते खेड रस्ता आहे ना राजगुरू, त्याच्यावर मोराची चिंचोली नावाचं गाव आहे ना, मोराची चिंचोलीचं गाव आहे. तर तिथे मी दुपारी कीर्तन केलं होतं ठाण्यात आणि स्टँडवर येऊन म्हणजे त्या माळावर येऊन गाडीची वाट बघत होती. गाडीची वाट बघत दुपारी 2-12 स्टेशन झाला होता. ते तरी मानतो मग मी त्याला विचार, बाबा गाडी किती वाजता येऊ? ते म्हणले गाडी कशी 1:30 वाजता. मला आता 1 वाजला नाही म्हणजे तरी काही काळजी करू नका, तुम्ही झोपा. म्हणजे तुम्ही जेवलाय जमलेला झोपा ना म्हणजे गाडीची काळजी करा. आम्ही पण गाडी उठवतो, आम्ही गाडी उठवतो. आम्हाला चुकत नाही चुकणार, म्हणजे काळजी करू नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुम्हाला उठवतो. गाडी आल्या बहुतेक 1:30ची गाडी आहे तर 3च्या कधी चालून आलेली आहे. तुमची चालून झोपा, तुम्ही झोपा. मी टावेल काढला, झोपण्याच्या आवेशामध्ये होतो मी. तेवढ्याच गाडी दिसल्याला बघा करतो तरी काय घडलं आहे. गाडी दिसल्या आणि आपली गाडी आली लोक मध्ये काय झालं काय कोणाचं, पण तुमचा पाय घेऊन काय समजत नाही. गाडी बरोबर 1:30 वाजता स्टँडवर आली. आम्ही गाडीमध्ये चढलो. मी तिकीट काढून कंडक्टर थँक्यू बरं का. कंडक्टर मला थँक्यू कशाबद्दल? नाही तुम्ही वेळेत गाडी आणली म्हणजे सगळे लोक सांगत होते गाडी कधीच वेळेत येत नाही. तुम्ही 1:30 म्हणजे 1:30 आला. कंडक्टर मला माफ करा, ही कालची 1:30ची आहे. यांच्याकडून तुम्ही नीती शिका, लक्षात ठेवा. त्या नीतीने आपल्याला आपली नीती कशी असावी प्रश्न. राशी यांची करेक्ट आहे. तिकडे
14 लाईनीची ओवी. सातची करचरणी होती डोळे. सांगा प्रवाचं. सातची करचरणी होते डोळे. ओव्याच्या का दयाची अंगणी विवेक करी वा. सातची चरणी होती डोळे. काळजी करायचं कामच नाही. इकडेच ज्ञानेश्वरी आहे, इकडेच ज्ञानेश्वरी, समोर ज्ञानेश्वरी. सगळ्या ज्ञानेश्वरी येत आहे. त्यामुळं आम्ही ज्ञानेश्वरी दिन बघता आलोय. बघायची कारण नाही 10 वर्षाच्या. आपली कुठलीही ओवी तर झटणार नाही मला माहीत आहे. कोणती ओवी म्हटली तर त्या ओवीचा पूर्वार्ध उत्तरार्ध आपण सगळे व्यवस्थित सांगणार आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी ज्ञाते लोक आहेत तिथे कीर्तन करताना कधीच भीती वाटत नाही. आणि आपलं काही चुकू दे. श्रीकर मौली कीर्तन उभे असायचे. आता माझ्या कीर्तन उभे असं सांगणं म्हणजे प्रमाद आहे खरं म्हणजे. पण उभे असायचे कीर्तन किती कळायचे. जोपर्यंत बसत नव्हते तोपर्यंत. बाबा तर माझ्याच नाही, बाबा प्रत्येकाने कीर्तन होते. बाबांचा हा गुण आपण स्वीकारला पाहिजे की संस्थेमध्ये लहान मुलाचं कीर्तन असलं 1ल्या वर्षाच्या 4थ्या वर्षाच्या तरी त्याच्या कीर्तनात बाबा टाळ घ्यायचं. आपण शिकलं पाहिजे कीर्तन. असं रामायणाचार्य भागवताचार्य यांनी उभा राहायचं नसतं. तसा अलिखित नियम आहे. म्हणजे इकडे तिकडे काही जरा बोलणं राहायचं म्हणजे माझा स्वभाव म्हणजे राहतं त्याला काय करतो मूळ स्वभाव नाही असो. तर मी आपल्याला काय सांगतो बारक्या मुलाच्या कीर्तन ठेवले असते. बोधीकर मौली चित्रपट घराप्रमाण चुकलं की घराप्रमाण खपतच तुमचा थोडं जरी प्रमाण चुकलं तर माऊली पाठीमागून सांगायचं नाही. मी एकदा प्रमाण दिलं. एकदा प्रमाण दिलं. काय प्रमाण दिलं? तुका म्हणजे धन धनासाठी देखील प्राण. हे प्रमाण घालण्यात नाही कुठेच नाही. तुका म्हणजे धन भाग्य असं प्रमाण आहे. विक्षेपक आहे. तुका म्हणजे धन धनासाठी देखील प्राण. कीर्तन झालं माऊली म्हणजे हे प्रमाण कुठलं म्हणतात तेवढं सांग. चुकते का तुम्ही गाठ्याच नाही. तुझ्याकडे कुठे असं तर मला माहिती होते. त्यावर परवेजी जीवन का जीवन प्रमाण कुठलंही विचारायला हे सांगा असो. तेव्हा सांगायचं काय आपण सातची करचरणी दयाचे अंगणी. बरोबर आहे. दयाचे दयाच्या सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करणी. सातची करचरणी ज्ञानोपर सांगतात त्यांच्या हाताला आणि पायाला डोळे देवा. की पाय जात असताना हा मार्ग चुकीचा आहे तर पाय डोळे बघून त्या मार्गात जाणार नाही. हात वाम मार्गाला जाणार नाही. हाताला बिलो 7ची करचरणी होती डोळे. रामकृष्ण परमहंस झोपले. झोपेमध्ये त्यांच्यावर हातावर उपाय ठेवला तर हात पाळताना एकदा नाही 2-4 वेळा. मग लोकांच्या लक्षात आले यांना झोपेत सुद्धा पहिल्या लक्षात करण्याची सवय नाही. हे रामकृष्ण परमहंसांचा. आमच्यावर जर तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर तुम्ही प्रयोग करून बघा. मी जर झोपलो तर माझा हात जर असा असला तर त्या हातावर 2000 रुपयाची नोट. कमी ठेवू नका. 2000 फक्त ती खरी ठेवा. तुमचा काय अनुभव? तुमचा अंदाज काय? अजिबात नाही. काळजीच करू नका. बडीले वळण अशा आमच्या गाड्या जे तुम्हाला एक सांगतात दयाचे निजेरियाचे उपाधी वैराग्यला. बस मी होण्याचे क्षेत्र संन्यासी दया निजेरियाची उपाधी म्हणजे संत झोपले तरी त्यांचं वैराग्य जागं नसतं. सेवा करत ते उपाधी शब्द आहे. जागे शब्द आहे. निजेरियाचे वैराग्य त्यांची सेवा करतो झोपेमध्ये. संत झोपले असले तरी वैराग्य जागृत आहे आणि आपण जागे असलो तरी वैराग्य झोपलेच नाही. मेलही झोपलंय म्हटलं तर कधीतरी उठण्याची शक्यता सुतराम शक्यता नाही. मृतच झालंय.
जगी प्रिया तरुणी जावी त्यांनी तसं इथे म्हणजे कसं आता दृष्टांत खेळ घालवणार नाही. पहिला दृष्टांत आहे अर्भकाचेसाठी. पहिला दृष्टांत दिलाय शिक्षकाचा दृष्टांत का दिलाय तर जुन्या काळामध्ये पंतोजी होते. ते पंतोजी समाजाला साक्षर करण्याचा प्रयत्न करत होते. मोठमोठे जे लोक असायचे ना त्यांच्या घरामध्ये हे पंतोजी पगार नव्हते. मोठे श्रीमंत लोक राजे लोक यांना शिकवण्यासाठी पंतोजी असायचे पण त्यांना मानधन असायचे त्यांची व्यवस्था असायची पण सामान्य माणसाकडे नसायची. मग जुन्या काळामध्ये पंतोजी म्हणजे समाजातले काही वयोवृद्ध लोक जे ज्ञानी आहेत ते अशा समाजासाठी रात्रीचे लोकांचे वर्ग चालवायचे त्यांना पंतोजी होते. त्यामध्ये पंतोजीकडं एखादं लहान मुलं आलं अर्भकाचेसाठी पंथी हाती धरली पाठी. अर्भकाला शिकवण्यासाठी पंथ हातामध्ये पाठी धरतात आणि जर खरं म्हणजे पंथाला हे पाठ नसतं असं समजू नका. त्यांना सगळं पाठ उभा एक आडवे दोन काठीचे तीन हे म्हणलं हा किती शिकवतो हे झाले अजून एक पाडापाठ झाली पाहिजे. त्याच्या पाडापाठ नाही तो त्याच्या पाडापाठ आहे पण तो लहान मुलासाठी परत एक पासून तो पाडा करत म्हणतो ग कसा काढायचा ते पंत त्याला सांगतात. आता आणलेले एक वर त्याच्यानंतर हे बघ मी कशी गाठ करतो बघ. आता त्याला येत आहे काय त्या मुलांना मग त्या मुलांना हात धरतात हातात. हे अगो पंडितू धरोणी बाळकाचा हातू ओळी लिही तुझे तू आपण त्याचा हात धरतो आणि हात धरून म्हणतो असं नाही बाळ असं नाही बघ असं तिरकं करून इथं गाठ द्यायची आणि इकडं अजिरे गोळ्याची माझ्याला ग झाला. आता तुला म शिकू का तू ग का बघू बरं तर त्या मुलानं ग का आता मग अवघड नाही. इथं ग बघितला ना इथं गाठ आहे ना तू रेख धर आणि ह्या रेखेला तो चाल मग आता तुला भर शिकू का तुझे शिकवा. आता हा ग आहे ना त्याचे वर्ग जे काय ना आडवी रेख तिथं जे काय ना हा तिथं फक्त असा शून्य कर झाला बघ. त्याला म्हणतात अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी. मी लहान होतो शाळेत होतो मला ओ माहित होतं ओ कसा काढायचा इंग्लिश ओ. तर मी आमच्या सरांचा सर ओ कसा काढायचा सर काय मला म्हणले ओ कसा काढायचा म्हणजे ओ म्हणजे ओ म्हणजे ओ म्हणजे ओढ कसा होतो तसा काढायचा. परत आयुष्य पण ओ विसरलाच नाही. मला विदाऊट स्पेलिंग पाठवतो विदाऊट पाठ लवकर व्हायचंच नाही. WIT OU पाठच व्हायचं नाही. मी गेलो सरांच्याकडे म्हणजे सर विदाऊट शब्द कसा का विदाऊट स्पेलिंग मला पाठवत नाही. ते मला पाठवत नाही ना मी तुला सांगतो आता एका मिनिटात पाठवत तर काय म्हणजे उलट स्पेलिंग सांग म्हणलं WIT आहे आणि आउटचं सांग OUT जोडून घे चाला विदाऊट. ही जी सांगण्याची पद्धत आहे ना त्याला म्हणायचं पंचांची पद्धत. अर्भकाचे साठी पंते हाती पाठी तैसे संत जगी क्रिया करोनी दावीची अंगी. आता पंचांचा सांगितलं तर मग तर मायचं का सांगितलं पंचांची मायचं एवढ्यासाठी सांगितला की पंत जरी शिकवत असले तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये पंताला त्या मुलाच्या बद्दल दया असेल कळवळ असेल असं सांगता येत नाही. कळल्या शेवटी ते कळल्या म्हणणार किती वेळा सांगायचं तुझ्या लक्षात येत नाही म्हटलं एखादा बुद्धी ही फोम्या आई त्याची मदत नाही लक्षात ठेव. काय झालं माहिती आहे का मॉन्टेसरीमध्ये पोरगं गेलं म्हटलं असं त्याने डबा खाल्ला त्या डब्यामध्ये भात सगळे आणले वरून भात सगळे पोरगं खायचं. मॉन्टेसरी बाय काय म्हणली तू असा कसा गेला तू असा कसा जेवतोस असाच जेवतो का ते विचारलं हा रोज घरी असाच खातोस का म्हणजे असाच खातो तुझी आई तुला काय म्हणतच नाही अजिबात. तिथं म्हणला बाई आई नुसतं म्हणत नाही साफ करते त्याला. आईमध्ये बाईमध्ये एवढा फरक आहे. तुमच्या मनात जी बाई आहे ती माझ्या मनात नाही.
खाला झालं पाणी काय बाळकाची माता जाणून आईला जोरात चालता येत नाही का जोरात चालत नाही. आता वेळ झालाय म्हणून प्रमाण घे. पुढे भक्तीने धरली माता भक्ती भेटली. भक्ती माता आहे. का माता आहे? साधकाच्या चालीनं चालते. ज्ञान साधकाच्या चाली चालत नाही. भक्ती साधकाच्या चालीनं चालते. आई मुलाच्या चालीनं चालते. आई रानात निघालेली असते. वेळ झालेला असतो. वेळ घेऊन रानात जायचा. 3 वर्षाचं मुलगा पाठीमागून येतात. हा आयर थांबावं लागतं. लक्षात ठेवा. खरं म्हणजे उशीर झालेला असतो. पुढं मालकाला वेळेवर जेवण द्यायचं असतं. हातामध्ये शेळीची धावा असतो. डोक्यावर पाठी असते. पाठीमध्ये भाकरी असते. भाकरीवर तांब्या असतो. तांब्यामध्ये गाईचं दूध असतो. जाऊ दे काय मला काय काय खोली करायचं. तो मला पाठी ते सगळं आहे. पण मुलगा उभा आहे. हो म्हणलं की आहे. आणि ये ना नाही ना इथं या आधी मग जावं लागतं. माझा हात धर. हात हळूहळू बाळकाची तशी आई बाळकाच्या चालीने चालते ना तसे संत साधकांच्या चालीने चालतात. पागलिया साधकाची काळजी घेतात. शेवटचा दृष्टांत आहे. तुका म्हणे नाव जनासाठी ठीक आहे. पंतोजीच्या ठिकाणी प्रेम नसेल. आईच्या ठिकाणी प्रेम. आता नाव कशाला घेतली मग? त्याचं उत्तर आहे. नाव कशाची घेतली? पंतोजी एकट्या मुलासाठीच आहे. आई एकट्या मुलासाठी. नाव एकट्या मुलासाठी नाही. नाव कोणासाठी? जनासाठी उदकी ठाव. तुका म्हणे जना प्रेम सुख का महिना जनासाठी उदकी ठाव. या अभंगामध्ये आमचे गुरुजी सांगायचे वर सांगतो संपवतो. आमचे गुरुजी सांगायचे पहिल्या चरणामध्ये ज्ञान आहे. अर्भकाची साठी शिक्षक काय? शिक्षक ज्ञानाचं लक्षण आहे ना.
अर्भकाचे साठी पंचे हाती धरी साठी. तिसऱ्या चरणामध्ये उपासना. उपासना म्हणजे आई. आई म्हणजे काय? उपासना प्रेम. आई म्हणजे प्रेम आहे. आई म्हणजे उपासनेचं प्रतीक आहे. शिक्षक म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि नाव आहे ना, नाव ते कर्माचं प्रतीक आहे. प्रत्यक्ष नाव सारखे ना तुका म्हणजे नाव आहे. त्या नाव असतात. आमच्या गोष्टींना अशी सवय असायची. एखादा आपण दिसला ना तर त्याच्यामध्ये कर्म उपासना ज्ञान लावायचं. गरुडाचे पायी आपण घेतला तर ते सांगायचे पहिल्या चरणामध्ये कर्म आहे, तिसऱ्या चरणामध्ये उपासना आहे आणि चौथ्या चरणामध्ये ज्ञान. तुका म्हणे शेषा दागे करा पाय लक्ष्मीचे हाती असं सांगायचं सवय. तर त्याचा प्रकार आहे. असा आग्रह नाही पण सांगायचा भाग असा आहे. अशा तऱ्हेनं संत महात्मे पंतोजीच्या प्रमाणे, आईच्या प्रमाणे, नावेप्रमाणे जगाला आपलं आचरण शिकवतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी ज्ञानेश्वर.